तर वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे। आता वाहतूक पोलीस डिजिटल कागदपत्र ग्राह्य धरणार अशी माहिती मिळते। वाहन चालकांनी वाहनाची डिजिटल कागदपत्र दाखवूनही चालकांवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी गुरुवारी याबाबतचे लेखी आदेश जारी केले आणि ही महत्त्वाची माहिती दिली। त्यामुळे वाहन चालकांना हा महत्त्वाचा आणि मोठा दिलासा म्हणावा लागेल। डिजिलॉकर आणि एम परिवहन वरील आता कागदपत्रे ही ग्राह्य धरली जाणार आहेत। आपण पाहतोय तर आपण ज्या अनुषंगाने जी कारवाई आहे ट्रॅफिकची केली जाते त्याच ट्रॅफिकच्या कारवाईमध्ये पहिल्यांदा जी कागदपत्र आहेत ती आपल्याला मॅन्युअली म्हणजेच हार्ड कॉपी ठेवावी लागत होती। तर त्यामध्येच आता जे वाहन चालक आहेत त्यांना ही दिलासा देणारी बातमी आहे ती म्हणजे डिजिलॉकर आणि एम परिवहन वरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश आहेत ते मुंबई सर्व वाहतूक पोलिसांना आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामधूनच वाहन चालकांनी वाहनाची डिजिटल कागदपत्रे दाखवूनही या ठिकाणी चालकांवरती ई-चलनद्वारे कारवाई करण्यात येणार आहे। आपण पाहिलं तर याआधी अनेक ज्या तक्रारी आहेत त्या होत होत्या की डिजिलॉकर वरील किंवा मग डिजिटल कागदपत्र दाखवलं तरी सुद्धा या ठिकाणी कारवाई आहेत त्या केल्या जात होत्या। परंतु आता अशा प्रकारचे जे आदेश आहेत तेच सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी काढल्याच्या नंतर या ठिकाणी आता सर्व जे डिजिलॉकर असेल एम परिवहन असेल त्याच्यावरची कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत। तसेच मुंबईकर मोटार गाडी आणि दुचाकीच्या प्रत्यक्ष कागदपत्राऐवजी डिजिलॉकर ॲपच्या मदतीने ही कागदपत्रे यांना आता दाखवता येणार आहेत। नागेश धोत्रेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।